ही तिथं पंढरपुरा नको त्या दुर्जनाच्या माड्या बरे हाय साधू संतांच्या झोपड्या हा भूताला नांदव नाव श्री मल्हार मार्तंडाचं घ्यावं आपण बसला डोंगरावरी हातामध्ये कळसूत्राची दोरी आणि भावल्या नाचवतो नाना परी काय घर नांदत होत पाहता पाहता घराचा खेळ खंडोबा झाला तिळवर भांडारासाठी 500 कोण जाणार भक्ताला व्याट पिस लावणार तिळभर भंडार घेणार तवाच मल्हार मार्तंड माघारी येणार आणि म्हणून आज भोळ्या भक्ताच्या दारात खंडोबाचं आणि बाणूचं लग्न लागलं पाहिजे माणसा लग्नाची असताना माणसावरती त्याग करून दुसरी बायको करण्यासाठी देव धुळे मालेगाव चंदनपूरला गेले कसे देवानं शेळ्या मेंढ्याची चाकरी केली कशी आणि बाणूला लग्न लावून घोड्या बसून पुन्हा जेजुरीला आणली कशी कशी ही कथा आज भोळ्या भक्ताच्या दारात झाली पाहिजे गडगड सोन्याची काळजी जोरी ग जेजुरी आणि आठवण नारदाची झाली अहो नारदा 3 दिवस झाल्या तुमचा ब्रह्मविणा आमच्या 33 कोटी देवाच्या सभेमध्ये वाजला नाही मग नक्की तुम्ही गेला होता कुठं आम्ही असतो म्हणजे मृत्यू लोकांमध्ये मृत्यू लोकात काय करता आमचा मूळचा धंदा म्हणजे कळी लावायचा नारदा आतापर्यंत कळ लावली कुठं आणि नाही कुठं तेवढं सांगाल का आकाशात पातळात त्रिभुवनात दगड धोंड्यामध्ये 33 कोटी देवांमध्ये कळ लावली आमच्या ब्रह्मविण्यातून कुठेही जागा चुकली नाही तिथे आम्ही कळ लावली नाही नारदा आकाशात पाताळात त्रिभुवनात दगड धोंड्यात 33 कोटी देवात कळ लावली कळीचा जागा उरला नाही म्हणता नाही पण एक ठिकाण राहिला आहे तो कुठला पुण्याच्या खालती काळा किल्ला गडजेजुरी म्हणतात तिला त्या ठिकाणी खंडोबा आणि माळसा दोघ जण आनंदात राज्य करतात ज्याप्रमाणे दुधात मीठ पडावं दूध नासले जावं अशा प्रमाणे खंडोबात आणि माळसात कधी कळ लावली का नाही का बरं प्रत्येक ठिकाणी जायला सांगा पण त्या ठिकाणी जायला सांगू नका याचं कारण एवढा कृष्ण भगवंत त्या खंडेरायाच्या पुढला निवेद्य उष्टा केला त्या खंडेरायाने त्या कृष्णाला पुत्र बनवलं माझ्या नारदाची काही कथा बरोबर आहे नारदा अरे खंडोबाने कृष्णाला पुत्रा बनवला पण का बनवला याच्या पाठीमागचा इतिहास तुला माहिती आहे का नाही चंपा षष्टी मार्गशीर्ष महिन्यात देवाने अवतार प्रेमपुरी धरला करोटीचा कोटमा केला लघुचा लंगर बनवला विभूतीचा भांडार केलं केवळ मणी आणि मल्ल्याशूर नावाच्या दैत्यासाठी या देवाला न विलाजानं शंकराचं रूप सोडावं लागलं आणि अवतार खंडोबाचा घ्यावा लागला त्याला साध्या सोप्या सरळ भाषेत पूर्वीची लोक वांगसट म्हणायचे पण आताच्या काळात त्याला चंपा षष्टी नाव पडले त्या वांगसटीला सुद्धा नेम होता पूर्वीची शेतकरी आषाढ महिन्याच्या आमुष्याला वांग खायचं बंद करायचे
आणि मार्गशीर्ष महिना निघाला की 6व्या दिवशी खंडोबाचा जन्म असतो. त्याला वांगसट पूर्वी म्हणायचे ना, आता चंपाषष्ठी म्हणायचे. त्या दिवशी वांग्याचं भरीत, बाजरीचे 5 पानगे, मेथीची भाजी, कांद्याची पात हा खंडोबाचा खरा नैवेद्य. हा देवाला नैवेद्य दाखवून वांग खायला सुरुवात करायची. बरोबर. पहिली वांगसट केली कुणी? कृष्णाची आई यशोदाबाई. बरोबर. पण तेवढ्यामध्ये कृष्ण धुडूधुडू धावत आला आणि आपल्या मातृजननीला बोलता झाला, आई फार मला भूक लागली, मला जेवण वाट. त्यावेळेस यशोदाबाईंनी सांगितलं, बाळा कृष्णा, आज आपल्या कुळीचा कुलदैवत खंडोबाचा जन्म झालेला आहे. बरोबर. स्वयंपाक वांगसटीचा चालू आहे. प्रथम नैवेद्य देवाला आणि नंतर जेवण बाळा तुला. बरोबर. पण कृष्णानं मात्र ऐकलं नाही. यशोदा माईला बोलता झाला, आई अगं देवा देव, 8व्या उत्तरातला श्री कृष्ण मला म्हणतात, कोण तुझं खंडोबा दैवत? त्याला मी ओळखत नाही. माता माऊलीने पुन्हा विनंती केली, बाळा कृष्णा, अरे सर्व दैवताच्या नादी लागून हा खेळ्या खंडोबा आहे. हा निंदा करीत त्याला चिंध्या तोडायला लावतो, घरादाराचा खेळ खंडोबा करतो. हा वांगसटीचा स्वयंपाक काय गोष्ट करू नको असं. पण कृष्णानं मात्र ऐकलं नाही. माता माऊलीचा मान केला. देव्हारी जाऊन खंडोबाच्या पुढचा नैवेद्य कृष्णानं उष्ट केला. आंतर कळलं त्या जेजुरीच्या मल्हार मार्तंडाला आणि खंडोबाचा कोप झाला. रागानं देवानं भंडार घात घातला, भंडार काढला आणि कृष्णाच्या अंगावर टाकल्याबरोबर त्याचा कुत्रा बनवला. भुभू करून भुकू लागला. यशोदामाई पुन्हा अडधूड आली की देवा, बालक आहे, चुकून आहे, चुकलं, त्याला क्षमा असावी. मोठ्या मनाने देवानं पुन्हा भंडारीत हात घातलाय. भंडार काढला, कुत्र्याच्या अंगावर टाकल्याबरोबर जसा होता तसा पुन्हा कृष्ण तयार झाला. बरोबर. तेव्हा नारदा, तुम्हाला भीती वाटत असेल. बरोबर. 33 कोटी देवाच्या सांगण्यावरून आपण जेजुरीला जावं, खंडोबात आणि माळसात कळ लावावी. आणि हे जर देवाला अंतर समजलं की खंडोबाच्याही घराचा खेळ खंडोबा करण्यासाठी नारद मुनी आल्यात, तर मग मात्र आपली काही धडगत होणार नाही. बरोबर. कारण हा देव असा आहे की यानं कृष्णाला भोकायला लावलं तर माझी नारदाची काय कथा अशी तुम्हाला भीती वाटते ना. पण नारदा, तुम्हाला भिण्याचं कारण नाही. का बरं? कारण आम्ही 33 कोटी देव तुमच्या पाठीशी आहोत. असं आम्ही सुद्धा आमच्या मनानं सांगत नाही. घडणारा इतिहास ब्रह्मदेवानं आधीच लिहून ठेवलाय. बरोबर. तुम्ही जर कळावायला गेला नाही तर खंडोबाचं आणि माळसाचं भांडण होणार नाही. बरोबर. भांडण जर झालं नाही तर देव रुसून धुळे मालेगाव चंदनपूरला जाणार नाही. देव जर चंदनपूरला गेले नाही तर बानू जन्मभर धनगरवाड्यावर राहील आणि आम्हा 33 कोटी देवांना श्राप देईल. म्हणून तुम्हाला जावंच लागेल असं सांगितलं. 33 कोटी देवांना ऐकलं. नारदानं हातामध्ये टाळ, पायामध्ये चाळ, खांद्यावरती ब्रह्मवीणा घेतला आणि सुंदरचं भजन गात नारद मुनी त्या जेजुरीला कळ लावण्यासाठी चालले. कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट, भुवऱ्यात ही जीवन नौका लाटेवरती लाट, गुरुदेवा रे सांग तुझ्या विना कोण दाखविल वाट. निर्वाणीची हाक ऐकता, निर्वाणीची हाक ऐकता चरणी दत्ता धाम रे
तुझ्या मार्ग दाखवी अंधारिया ज्योत जावी. कोण तुझ्या विना मार्ग दाखवी अंधारिया ज्योत जागवी. कोण तुझ्या विना मार्ग दाखवी अंधारिया ज्योत जागवी. कोण तुझ्या विना मार्ग दाखवी अंधारिया ज्योत जागवी. आकांताने अर्पण करतो आकांताने अर्पण करतो तुझला भक्तिभाव रे दत्ताधाव रे दत्ताधाव रे दत्ताधाव रे दत्ताधाव रे दत्ताधाव रे दत्ताधाव रे. हिंदोळ्यावर भविष्य झुलते दैव चक्र हे गुणान टळते. इंदुळ्यावर भविष्य झुलते दैव चक्र गुणान कळते. हिंदोळ्यावर भविष्य झुलते दैव चक्र हे गुणान टळते. इंदुळ्यावर भविष्य झुलते दैव चक्र गुणान कळते. प्रपंच पूजा करता करता प्रपंच पूजा करता करता पुरात बसला धाव रे दत्ताधाव रे दत्ताधाव रे दत्ताधाव रे दत्ताधाव रे दत्ताधाव रे दत्ताधाव रे. निर्वाणीची हाक ऐकता निर्वाणीची हाक ऐकता चरणी देवी धाव रे दत्ताधाव रे दत्ताधाव रे दत्ताधाव रे दत्ताधाव रे दत्ताधाव रे दत्ताधाव रे. सावळ्या मला भेट द्यावो सावळ्या मला भेट द्यावो सावळ्या मला भेट अशा प्रमाणे हातामध्ये टाळ पायामध्ये चाळ खांद्यावरती ब्रह्मविडा घेतला. 33 कोटी देवाची आज्ञा घेऊन नारद मुनी कळ लावण्यासाठी 9 लाख पायरी चढून गडावर गेला आणि बोललं त्या म्हाळसाबाईला करता म्हाळसाबाई हा बोला. तुम्ही दिसता पण तुमचे देव दिसत नाही अहो आमचे देव सहज शिकारीला गेलेत. असं हा. तिकडून आल्यानंतर काय करता अहो पंचायतीचं ताट घ्यायचं असं देवाला ओळायचं रंगमालामध्ये जायचं आणि डाव खेळायचा. कसला डावतो अहो एकदम साधा करतो आम्ही. कसा पण माझा डाव देवावरती गेला हा. देवाला राग येत नाही बर आणि देवाचा डाव माझ्यावरती आला तर मला सुद्धा राग येत नाही. अशी डाव नाही खेळायची मग कशी 3-3 डावाची साल ती खेळायची कशी काय
देवाचा डाव जर तुमच्यावरती आला हा तुम्हाला रंगीत खामाला बांधावं, बांधायचं 5 अंतरचे फटके मारावे. हा कारण काळी तुमचा डाव जर देवावरती जर आला आला तुमच्यावर जर दुसरी बायको करून आणायची, हा ज्या दिशेने पांढरा कावळा असेल त्या दिशेने देवानी वनवासाला जायचं. नारद मुनी हा हा डाव काय चांगला आहे का आणि मी खेळणार पण नाही, तुम्हाला डाव खेळावा लागतो. अजिबात नाही खेळणार. असे डाव जर तुम्ही जर खेळले नाही हा देव तुमच्या स्वारीशी करून येणार. बर देव म्हणजे ताडामाडासारखे वाढणार, देवाचं मुकुट महादरवाजाला लागणार आणि देव मग तुमचे मरण पावणार. नाही नाही मग मी डाव खेळेल. खेळावाच हो लागेल. खेळणार. अशा प्रमाणे नारदानं कळ लावली आणि नारद मुनी कैलासपुरी निघून गेल्या. हा पण ज्या वेळेस नारदानं कळ लावली त्यावेळेस गडावर माळसा एकटीच होती. हो मल्हार मार्तंड गडावर नव्हते. मग शिकारी निमित्त अठ्ठंग्या वनामध्ये देव गेले होते. बरोबर. ही सुवर्ण संधी पुन्हा येणार नाही हा मनात भाव ठेवला नारदानं आणि माळसा एकटी पाहून एकाच्या दोन काहीतरी कान भरवलेत, हा जेणेकरून देव शिकारीवरून आल्यानंतर माळसाचं आणि खंडोबाचं भांडण झालं पाहिजे झालं पाहिजे. आणि सारूपाट सोंगट्याच्या डावात माळसानं खंडोबाला जिंकलं पाहिजे असा नारदानं कळ लावण्याचा प्रयत्न केला. नारद मुनी कैलासपुरी निघून गेल्यात. पण ज्यावेळेस नारद मुनी कैलासपुरी निघून गेल्यात तेवढ्यामध्ये काय झालं, हा मल्हार मार्तंड अठ्ठंग्या वनातून जिजूरगडाच्या पायथ्याशी आल्या. हा पाहतात तर देवाचा घोडा आल्या बरोबर माळसाचा नित्य नेम की माळसा 9 लाख पायरी उतरून खाली येत असते. बरोबर. देवाला आणि देवाच्या घोड्याला वळण्यासाठी माळसा आतुर झालेली असते. हा 12 वर्षात कधीच न चुकणारी माळसा आज मात्र वळायला आली नाही. हे पाहून देवाच्या मनाला खंत वाटली आणि देव गुणवंत प्रधानाला बोलता झाला, अरे प्रधाना, बोला देवा. अरे माझ्या जीवा भावाचा प्रधान, हा अरे माझा घोडा आल्या बरोबर माळसा 9 लाख पायरी उतरून खाली येत असते. बरोबर. मला आणि माझ्या घोड्याला ओवळत असते. असं हा 12 वर्षात कधीच नेम न चुकावणारी माळसा आज मात्र ओवळायला का आली नाही? तुम्ही गडावर जा हा. आणि ताबडतोब माळसाला माझा निरोप द्या. सांगितलं देवानी, ऐकलं नारदानी. गुणवंत प्रधानानी चालता बोलता जिजूरगडावरती गेल्या. म्हाळसाबाई, बोला. अहो देवच स्वारीशी करून आल्यानंतर पंचारतीचा ताट करता देवाला देवाचा घोडा वळण्यासाठी येत असता, पण तुम्ही आल्या का नाही? अहो देवाला जाऊन सांगा माणसाबाईची तब्येत बिघडली म्हणून. काय झालं अहो तब्येत? गाठ तब्येत होय. बर कोण डोकं दुखतंय, असं पोटातली पोटात तुला होतात, मग हातरून सोडून सवाता दाब चाललाय, बर गुडघ्याचं डोळ्याला टाचाला रांगणवडी झाली, पाठीला पांतरी झाली, एक इथून एक जातोय. कोण तो? अहो माझा जीव. असं हा सांगितलं म्हाळसानी, ऐकलं म्हणलं गुणवंत प्रधानानी. प्रधानजी चालता बोलता जेजुरीगडाच्या पायथ्याशी आल्यातून बोलणं करतात देवाला. देवा प्रधाना, हा अरे माझ्या जीवा भावाचा, तुला जिजूरगडावर पाठवलं होतं म्हाळसाला बोलावण्यासाठी. म्हाळसा आली का? देवा म्हाळसाबाई काही येणार नाही. का बरं? म्हाळसाबाईची तब्येत बिघडली. अरे सकाळी आपण शिकारीला गेलो, म्हाळसा ठणठणीत होती, अ एकाएकी तब्येत बिघडली. हा काय झालं बरं? काचला झाली राजनवडी, गुडघ्याचे आले डोळे, पोटातल्या पोटात जुलाब होता, पाठीला झाली पानथरी, खोल डोकं दुखतं, घार ताप येतो, एक येतो एक जातो. कोण पाहुणा आहे का? नाही, जीव. अरे 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 नारदा, आ प्रधाना, माळसा नात्यानं लागती तुझी बहीण, तू नात्यानं लागतोस माझा मेहुणा. असं आणि म्हणून दोघांनी मिळून माझी खंडेराव बाबाची चेष्टा लावली करे. नाही देवा. अरे गारताप कधी येईल का? पाचला रांजणवाडी कधी होईल का? आणि गुडघ्याचे डोळे कधी येतील का? बरोबर. नक्कीच माळसा रुसून बसली. हा मी स्वतः गडावर जातो असं आणि माळसाचा समाचार घेतो. अरे खंडेराया ये रे माझ्या मंदिरी, घोरला विलास देवा अंतरी. खंडेराया ये रे माझ्या मंदिरी मंदिरी, घोरला विलास देवा अंतरी. खंडेराया ये रे माझ्या मंदिरी मंदिरी, वेदना विलास देवा
वाघ पायरी चढून मल्हार मार्तंड गडावर गेल्या आणि म्हाळसाबाईला बोलते झाली, म्हाळसा हा बोला देवा. तुझं माझं भांडण नाही हा आणि 12 वर्षात पहिल्यांदाच आज तुला रोसायला झालं काय? देव मला डाव खेळायचं आहे. कुठला डाव आज खेळायचा? हारजीत खेळायची ती आहे. कशी? 3-3 डावाची लढत. बर तुमचा डाव जर माझ्यावरती आला बर तर दारामध्ये रंगीत खांबे आहे, रंगीत खांबाला मला बांधायचं असं. आणि 5 हंटरचं फटकं मारायचं. आणि कदार काळी तो डाव जर माझ्यावर आला तर तुमच्या अंगाला 5 पोषक उतरायचा. बर 12 वर्षाच्या वनवासात जायचं असं. आणि माझ्या सवयी 5 काकणं स्वरूपाची दुसरी बायको घेऊन यायचं. म्हाळसा हा आदल्या जन्मीची तुला ओळख नसल. हा आपण दोघं शंकर पार्वती असताना डाव खेळलो, गिरी कपारी जाऊन बसलो, नखाच्या चुंबडी झाल्या, जटा जमिनीत गेल्या, पार्वतीला भिल्लीचं रूप धारण करावं लागलं. हा म्हाळसा ही डाव चांगली नाही. नाही. या डावापासून तुझी आणि माझी ताटातूट होईल. झाली तरी हरकत नाही, पण मला डाव खेळायचा आहे. म्हाळसा हा ह्या ठिकाणी कोण आलं होतं का? हो आलतं ना, कोण आलं होतं? नारद मुनी. असं म्हणजे खंडोबाच्याही घराचा खेळ खंडोबा नारदानं केलेला दिसतोय. पण म्हाळसा बोला तुला पुन्हा एकदा सांगतो काय. की सारूपाट सोंगट्याचा डाव चांगला नाही आणि ह्या डावापासून तुझी आणि माझी ताटातूट होईल. मी ऐकणार नाही, म्हणजे तू ऐकणार नाही. अजिबात नाही. मग जिजूरगडाच्या रंगमहाला छपरी पलंगावर खंडोबाने आणि म्हाळसानं सारूपाट सोंगट्याचा डाव मांडला. मंदिरात म्हाळसा मल्हारी, मंदिरात म्हाळसा मल्हारी, मंदिरात माळसा मल्हारी, मंदिरात माळसा मल्हारी. गाव खेळत होते महाद्वारी, गाव खेळत होते महाद्वारी, गाव खेळत होते महाद्वारी, गाव खेळत होते महाद्वारी. आली नारदाची स्वारी, तिथं आली नारदाची स्वारी, आली नारदाची स्वारी, तिथं आली नारदाची स्वारी. लावून डावाची हारजीत झाली आणि नेमकं जे घडायला नको तेच घडलं. सारूपाट सोंगट्याच्या डावात मल्हार मार्तंडाला म्हाळसाबाईनं जिंकलं आणि देवाला विनीपिनीचा जाप केलाय की माझ्यापेक्षा वरचढ दुसरी बायको करून आणा, तरच माझ्या जेजुरीचं तोंड पहा, नाही तर ज्या दिशेला पांढरे कावळे असतील अशा दिशेला खंडोबानी 12 वर्षाचा वनवास कठावा, पण पुन्हा माझ्या गडाला तोंड जाऊ नये. म्हाळसाबाई बोलली थटानं आणि देव निघाल्यात रागानं. देव चालल्यात हे पाहिल्यानंतर म्हाळसा देवाला म्हणते, देवा जिजूरगड सोडून जाऊ नका आणि सवत घेऊन मला तुम्ही काय येऊ नका. तुमची थट्टा केली. देव म्हणतात थट्टा म्हाळसा भल्या भल्याला लागला बट्टा, बरी नाही थट्टा. तुला पहिलेच सांगितलं होतं की ह्या डावापासून तुझी आणि माझी ताटातूट होईल, पण तू ऐकलं नाहीस. आता जा म्हणली तरी जाणार, नको म्हणली तरी जाणार, पण तुला मात्र सवत आणीन तरच माझं तोंड ह्या जेजुरीला दावीन. मग देव चंदनपूरला चालल्यात. पुन्हा म्हाळसामध्ये देवा अहो अशा अवतारात तुम्ही गेला, श्री शंकरी अवतार, लिंगायत वाणी, जेजुरीचा खंडोबा जावाय व्हायचा म्हणल्यावर वाण्या बामणाच्या मुली मिळतील, पण खरंच तुम्ही मल्हार मार्तंड असाल तर अशा अवतारात तुम्हाला जाऊन देणार नाही. जग 60 वर्षे म्हाताऱ्याचं रूप धारण करा, हातापायाच्या काड्या मोड्या करा, पोट संभू ढेरे करा, बिंबू उकळावानी करा, आणि ह्या गावात तुम्ही उतरलात तर पुढच्या 10-5 मैलावरती तुमच्या अंगाचा दुर्गंध वास सुटला पाहिजे. इतकं अकराळ रूप धारण करा, मग माझ्यापेक्षा वरचढ बायको आणून दाखवा. देवानं सांगितलं म्हाळसा आशाही अवतारात जाईल, पण तुला मात्र सवतच आणेल. मग देव बानूच्या वाड्याला चालल्यात. मग ती म्हाळसा एका गीतातून देवाला थांबवण्याचा प्रयत्न करते. खंडेराया पडते पाया, भोळा देवा पडते पाया.
मग देव बानूच्या वाड्याला जाताना देवानं रूप धरलं कसं? देवडंग झाला म्हातारा देव म्हातारा म्हातारा देव म्हातारा म्हातारा गाजी चलजी गाजी झाला पागळ देव पागळ म्हातारा देव म्हातारा म्हातारा गाजी चलजी गाजी टिटी कोण धनगराच्या वाड्यावर गेला गाजी सावळा राम रे गाजी तुला ठेवावेचा करीन पोटावारी देवा बोलला सावळा राम रे सावळा राम रे गाजी राहिलेचा घरी हरी राम राम गाजी आणि धनगरणीच्या घरी हरी राम राम गाजी कोकराला पाजन घरी हरी राम राम गाजी शेळ्या मेंढ्याचे वाडे झाली राम राम गाजी तुला वाडा म्हणतो न्यारी हरी राम राम गाजी लक्षात तुला धनगरा गरिगाचा गावा गावड्या गरिगाचा गावा कण्याचा मुलगा मारावा राणी मालका शो राणी मालका शो करते देव मला रामा खरवरी देव मला रामा वेरची झाली गजी बघारी पान मागळा हातानं खुळपा काठी टिकवी टिकवी देव धनगर वाड्या गेला होते पारब धनगर जाऊन ही वाणी राम राम केला हे बाबांनो ओ अरे माझा राम राम घ्या राम राम घ्या राम राम घ्या वाड्याला चलू द्या वाड्याला माझा राम राम घ्या राम राम तुमचा वाड्याला चलू द्या वड्याला चरू द्या हा अरे लेका लेकीच्या गावाला गेल्यावर प्रेमाचं आलिंगन काय म्हणतात अहो आम्ही लेखालेखाच्या गावाला जरी गेलो तर प्रेमाने जोहार म्हणतो जोहार हा जोहार का म्हणतो बरं? आमच्या बालेघाटाला जवारी पिकती जवारीला मान देतो म्हणून आम्ही जोहार म्हणतो तसं आम्ही राम राम का म्हणतो का म्हणता दशरथानं पुण्य केलं कोटान कोटी प्रभू रामचंद्र आले दशरथाच्या पोटी आणि म्हणून आमच्याकडे पाहुण्या रावळ्याच्या गावाला गेल्यावर राम राम पाहुणं म्हणण्याची प्रथा आहे आणि म्हणून धनगरांना मी तुम्हाला चांगला राम राम घातलाय तुम्ही खुशाल म्हणता तुझा राम वड याला चढू द्या हो मग तुमच्याकडे जोहार का म्हणता आमच्या बालेघाटाला जवारी पिकती बर जवारीला मान देतो म्हणून आम्ही जोहार म्हणतो बरं काय हरकत नाही धनगरांनो हा तुमचा जोहार तर माझाही तुम्हाला जोहार घ्या पण माझं गाव नाव नाही विचार हा तुझं नाव काय बाबा माझ्या गावाचं नाव जेज मुंजवाडी असं तिला कलियुगात म्हणता जेजुरी जेजुरीचा पाहुणा आहे हा तुझं नाव काय मग माझं नाव खंडगावडा बापाचं नाव माधगावडा भावाचं नाव बिरगावडा आईचं नाव रखमाई गावडी आणि आडनाव कुठं जाऊ पोट तिकडून उपनिकर राहायला लागला नाही नाही कुठेकर आमचं आडनाव आहे तिकडे काय आला इकडे आले पोट भरण्यासाठी कामाला राहणार तुम्ही ठेवणार हो मी राहणार मग चल मग जा अरे बाबा तू कामाला राहणार ना तुम्ही ठेवणार ना हा मी राहणार मग चल मग जा शिंगाडात गोटा घालू अरे बाबा गडी जर चाकरी ठेवायचा झाला तर पूर्वी सालानी गडी ठेवायची सालाचं महिन्यावालं महिन्याचं आता रोजावाले बरोबर आहे का नाही हा मी पैसा अडका घेत नाही मग सकाळी 1.25 खंडी दुपारी 2.5 खंड्या संध्याकाळी 3.5 खंड्या अन्न जेव कोण मला देईन हा त्याच्या इथं घरधनी म्हणून राहील घरधनी नाही त्याला घरगडी म्हणते बरं घरगडी तू एक काम कर काय वर माईकून वर बापाकून 100 रुपये घे आणि आंबेठाण चौकात जा कशासाठी गाडी धर आणि लातूरला जा लातूरला हा तिकडं काय आहे? तिकडे भूकंपात तू वाटोळ होतो अरे 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 12,000 धनगरात मला एकट्या खंडगावड्याला चाकरी कामाला ठेवणार लायक धनगरीन कोण दिसत नाही आहे ना कोण आहे आमच्या 12,000 धनगराची मालकी ती बानोबाई हा मग तिला माझा निरोप सांगा काय म्हणावा जेजुरीचा पाहुणा आलाय खंडगावडा त्याचं नाव आहे तुला ठेवायचं असलं तर ठेव कशाला कामाला सांगतो मी तुला हा 9 लाख तानी 9 लाख जाणी 18 लाख मेंढ्या घेऊन देव बानूच्या वाड्याला चाकरी राहिल्या हो येऊन नित्यने मला उठायचे शेळ्या मेंढ्याचे वाडे झाडायचे कोकरांना पाला आणायचा 12 वर्ष देवानं चाकरी केली पण बानू काय देवाला ओळखना बरोबर खंडोबाने मनात विचार केलाय वरती 33 कोटी देव आपल्याला हसतात
श्री शंकरी अवतार लिंगायत वाणी जेजुरीचा खंडोबा, पण केवळ बानूच्या प्रेमासाठी काय देवानं अवस्था करून घेतली. हो त्या बानूला चमत्कार दाखवल्याशिवाय बानू आपल्याला नमस्कार घालणार नाही. बरोबर. मग एक दिवस बानूनं सांगितलं, हे मेंढक्या, हा आज माझ्या 9 लाख मेंढ्या धुवून आणायच्या. बर खंडोबानी मनात विचार केला, आपल्या बापजन्मी मेंढ्या कशा धुवावं माहिती नाही, बरोबर. पण आता बानूचं काम जर न करावं तर बानू आपल्याला चाकरी ठेवणार नाही. हो मग न विलाजानं देवाला बानूचं काम ऐकावं लागलं. 9 लाख दानी 18 लाख मेंढ्या घेऊन ज्याप्रमाणे जेजुरीला करा नदी, त्याप्रमाणे धुळे, मालेगाव, चंदनपूरला गिरणा नदी, हा आणि त्या गिरणा नदीच्या डोहावरती देवानं मेंढ्या धुण्यासाठी नेल्या. बरोबर. पण मेंढ्या कशा धुवायच्या याची देवाला कल्पना नसल्यामुळं देव कपाळाला हात लावून विचार करू लागल्या. बरोबर. 1-2 मेंढ्या नाही, 9 लाख मेंढ्या ह्या धुवून होतील तरी कशा, कशा. असा विचार करत असताना सहज देवाचं लक्ष नदीच्या पलीकडच्या साईडला गेलं. हा तर पलीकडच्या बाजूला एक परीट कपडे धुत होता. बरोबर. तो 4-5 कपडे एकत्र धरायचा, पाण्यात बुचकाळायचा आणि खडका वापरायचा. हा खंडोबानी मनात विचार केला, म्हणलं सोपं काम आहे. देवानं मागचा पुढचा विचार केला नाही. 4 मेंढ्याच्या टांगड्याला देव धरायचा, पाण्यात बुचकाळायचा आणि खडका वापरायचा. हा एक बाजूला आताडे, एक बाजूला कातडे, एक बाजूला मुंडके, एक बाजूला पायी 9 लाख मेंढ्या देवानं मारून टाकल्या. हा रक्तानं नदी लाल झाली. दासी भटकीचा निरोप त्या बानूबाईपाशी गेला. हा ओ बाईसाहेब, बोला. अहो 12,000 धनगरा मी त्या येड्याला कामाला ठेवीत नव्हतो. 12,000 धनगराचं म्हणणं मोडून तुम्ही त्याला चाकरी ठेवला आणि त्या खंडगावड्याला तुम्ही मेंढ्या धुवायला पाठवला. त्यांनी 9 लाख मेंढ्या मारून टाकल्या गिरणा नदीच्या डोहावर. तू कुठे आहे बाबा? चला आपण बघून येऊ. चला चला. दासी भटकीला घेऊन बानूबाई गिरणा नदीच्या डोहावर आली आणि त्या देवाला बुद्धी झाली. ए बाबा, आई काय केलं? तू मेंढ्या धुवायला सांगितल्या होत्या ना, हा. मग धुवून वाळत घातल्या. अशा कशा धुतल्या? कशा? हे सगळे मारून टाकल्या. मग माझ्या होत्या कशा जिवंत पाहिजे. बानू, काय? एक बाजूला आताडे, एक बाजूला कातडे, एक बाजूला मुंडके, एक बाजूला पायी 9 लाख मेंढ्या अशा मारून टाकल्या. तर आता हे खरंच जिवंत होतील का? झाल्याच पाहिजे. तुझी एवढी जर आट्ट असेल तर माझी एक आट्ट आहे. काय? तुझे धनगर मला मारायचे तर नाही ना? अजिबात नाही. मग बोलू का मी? हा बोला. तू जर माझी बायको होशील, तू नुसती हा म्हणली तरी तुझ्या मेंढ्या जिवंत होतील. असं का? बानू म्हणली, किती मुर्दा चाटाळे, याच्या हातापायाच्या काड्या मोड्या झाल्यात, पोट संबू डेऱ्या झाल्या, बिंबी उकळवाणी झाली, वय झालं, साठी हाती आली, काठी पुढे गेली, गौऱ्याची पाठी नदी याची वाट पाहती. बसली जागा याला उठवाना, मुर्दा खुशाल मला म्हणतो होशील का माझी बायको, आणि तू नुसता हा म्हणला, हा म्हणली तरी तुझ्या 9 लाख मेंढ्या उठून उभ्या राहतील. मग बानूला वाटलं आपण मनात आडी ठेवायची, मोकळ्या मनाने हा म्हणायचं नाही, आपल्या मेंढ्या उठेपर्यंत याला वरच्या मनाने हा म्हणायचं. पण तो श्री शंकरी अवतार लिंगायत वाणी जेजुरीचा खंडोबा होता. त्यानं बानूच्या मनातली आडी ओळखली की अंतकरणापासून बायको व्हायला तयार नाही, फक्त हिच्या मेंढ्या उठण्यासाठी वरच्या मनाने हा म्हणती. मग खंडोबाने विचार केला की ह्या बानूला चमत्कार दाखवल्याशिवाय बानू आपल्याला नमस्कार घालणार नाही. सदानंदाचा येळकोट गाजवला आणि आतड्या कातड्यावरती भंडार उधळल्याबरोबर आतड कातड मुंडक पायी सर्व एकत्र सरकत आलं आणि एक मेंढी उठून उभी राहिली आणि 5-10 मिनिटाच्या कालावधीमध्ये जाऊन पुन्हा मरण पावली. आणि मग मात्र बानून ओळखलं की हा म्हातारा नाही, हा कोणीतरी दैवी पुरुष असला पाहिजे. आणि मग बानूनं सांगितलं, हे बाबा तुझी नाही पण जेजुरीच्या खंडोबाची मी अंतकरणापासून बायको होईल. मग तो खंडगावडा तरी कोण होता? जेजुरीचाच खंडोबा होता. असं म्हणल्याबरोबर 9 लाख मेंढ्या उठून उभ्या राहिल्या. आणि मग बानूनं सांगितलं, माझ्या धनगराच्या जातीरिवाजाप्रमाणे माझ्या धनगर सवासनी तुमच्या नावची हळद गळतील, ती तुमच्या अंगाला लावतील, तुमची उष्टी हळद माझ्या अंगाला लावा आणि माझ्या 12,000 धनगराच्या हातात मुटमुट लेंड्या, मुटमुट लोकर, मुटमुट अक्षता द्या. शुभमंगल सावधान म्हणून आपल्या दोघांच्या अंगावर टाकूया आणि आनंदानं घोड्यावर बसू.